खऱ्या अर्थानं सूतजी महाराज सांगतात, श्याम बाबा काय बर्बरीक काय. ऐका, त्या कुरुवंशामध्ये जन्माला आलेला 5 पांडवाच्या घरी जन्माला आलेला बाळ म्हणजे श्याम बाबा आहे. अरे ते 5 पांडव म्हणजे कसेत माय बापांनो. फार स्कंद पुराणामध्ये गोड वर्णन केलंय. जर एकदा भीमाचं नाव घेतलं तर काय होतं, धर्माचं नाव घेतलं तर काय होतं. पापम प्रणश्यती रुकोधर कीर्तनेन. पापाचा जर नाश करायचा असेल तर रुकोधर म्हणजे भीमाचं चिंतन करा, ज्याच्या उदरामध्ये रुक्क नावाचा अग्नी आहे, म्हणून त्याला म्हणतात रुकोधर. जर तुमच्या जीवनामध्ये धर्म जर वाढवायचा असेल, धर्म विवर्धते युधिष्ठिर कीर्तनेन. जर तुमचा धर्म तुम्हाला वाढवायचा असेल तर युधिष्ठिरचं कीर्तन करा. आणि शत्रू विनश्य धनंजया कीर्तनेन. शत्रूचा नाश जर करायचा असेल तर धनंजयचं म्हणजे अर्जुनचं कीर्तन करा. इतकं पापाचा, आपल्या जीवनाचा चांगल्या गोष्टीमध्ये विचार व्हावा, पापाचा सुद्धा अंत व्हावा, म्हणून 5 पांडवाचं नाव घेतलं जावं असं त्यांनी सांगितलं. या गोष्टी मागे म्हणजे या कथेमागे एक खऱ्या अर्थाने एक भयानक कथा येते. धृतराष्ट्राला सुद्धा वाटतं की युधिष्ठिरनं राजा व्हावा, पण भांजे कोण, भांजेवाला माहितीये ना, भांजे कोण आहे माहितीये ना, कोण, शकुनी. त्याचं नाव शकुनी पण पक्का आप शकुनी येतो. त्याचं नावच शकुनी पण पक्का आप शकुनी. भांजे युधिष्ठिर राजा बन गया तो आप क्या दास बनोगे क्या. ना भांजे. दुर्योधन म्हणतो बरोबर हे मामा, अशा मामा घरमा ठेवू नका, नाहीतर महाभारत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सांगितलं जर, आणि धृतराष्ट्राला सुद्धा वाटतं बरं का, धृतराष्ट्र आंधळा आहे पण डोळस आहे. जर धृतराष्ट्र जर इतका नालायक राहिला जास्त बुवा, आता म्हणतो बरं का मी नालायक, तेव्हा म्हटलं कापला असतं मला त्यांनी. दुर्योधन फार बेरट होता. धृतराष्ट्र आंधळा आहे पण हृदयामध्ये इतका भाव आहे, म्हणून 700 श्लोकांची गीता आहे, पण पहिला श्लोक त्या आंधळ्याचा आहे. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्र समवेता युत्सवा मामका पांडव चैव किम कुर्वत संजया. पहिला श्लोक त्या धृतराष्ट्राचा आहे, त्या आंधळ्याचा आहे माय बाप. धृतराष्ट्र म्हणतो नाही रे दुर्योधना, अरे त्याचा अधिकार आहे, मोठा भाऊ त्याचा मुलगा आहे तो, त्याला होऊ दे. नाही 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 नाही, मी होणार. आणि पांडव येऊन जात आहेत त्या ठिकाणी, आणि पांडवांना वारणाव्रत क्षेत्रामध्ये पांडवांना थांबवलं जातं, लाक्षागृह बनवलं जातं. लाक्षागृह म्हणजे काय माहितीये का, लाख नावाचा एक धातू आहे, एक वस्तू आहे, ती पटकन पेटते. लाखेची, कापसाचं, गवताचं असं एक महल बनवलाय, आणि त्या ठिकाणी यांना थांबवायची आज्ञा केली 5 पांडवांना आणि त्या द्रौपदीला. कारण का, या ठिकाणी जर थांबले तर रात्रीमध्ये पेटवून द्यायचंय. काय, लाक्षागृह. किती दुर्योधन नालायक होता. असा या कलियुगात सुद्धा नाही. सख्या भावांना, सख्या चुलत भावांना असं मारायचं, असा प्लॅन याने केला बघा. आणि त्या ठिकाणी सगळी तयारी झाली की आता हे पेटवायचं बा, असं मनामध्ये भाव आलेला आहे. पण या घटनेमध्ये विदुर सुद्धा सामील होता. विदुराने सांगितलं, ज्याने लाक्षागृह बनवला त्याला सांगितलं विरोचनला, रुचन या ठिकाणी एक भुयारी मार्ग बनव आणि त्या मार्गाने माझे पांडव निघून जातील. पेटवलं तर काही होणार. एक भुयारी मार्ग बनवला होता. धर्माला सांगितलं होतं ज्या वेळेस लाक्षागृह पेटवला जाईल तेव्हा भुयारी मार्ग तुम्ही निघून जायचं. आणि खऱ्या अर्थानं तो लाक्षागृह पेटवला गेला आणि त्या ठिकाणी त्या विरोचनचे सगळे होते 5 मुलं, ते आणि एक भिल्लणी त्या ठिकाणी राहत होती.
ती जळून खाक झाली आणि पाची पांडव निघून गेले. दुर्योधनाला आनंद झाला. ते पाची बघितले, ये मेले म्हणे, आता मीच राजा होणार. पण हे निघून गेले लाक्षागृहामधून. आणि लाक्षागृहामध्ये निघून गेल्यानंतर हेडणी नावाच्या नदीचं पादांकरत केलं, पुढे गेले. आणि हेडंब राक्षस त्या ठिकाणी विराजमान होता. तो हेडम तोच होता, तो नरभक्षी होता, तो माणसाला खाणारा होता. आणि त्याने जेव्हा यांच्यावर खाण्यासाठी धाव केली, हे पुढे गेले. हेडमला वाटलं माझी दासी कोण? हेडंबा. हेडमची बहीण हेडंबा. काय नाव आहेत भाऊ? अशा जास्त नाव आहेत, समजलं राक्षस कुठून आहेत भाऊ. हेडंबा. आणि त्या हेडंबाने भीमाला पकडण्यासाठी गेली. म्हणजे 4 खाण्यापेक्षा एकच खान मगमर आहे ना. यांच्यात मोठा कोण आहे? भीम. भीमाला जेव्हा बघितलं, भीमाला बघितल्यानंतर हेडंबा मोहित झाली. प्रेम काय असतं महाभारतात जा. प्रेम काय असतं रामायणात जा. ताजमहल को प्यार की निशानी कहते, पागल हुए लोग. ती मुमताज 14वी बायको होती त्या शहाजहानची. तिच्यासाठी फक्त तो ताजमहल बांधला. 7वं आश्चर्य सांगतात जगाला. अरे एकदा माझ्या सीता मातेला रावणाला नेलेलं आहे. अरे समुद्रामध्ये पूल बांधून बायकोवर इतकं प्रेम असावं, समुद्रात सुद्धा पूल बांधला जावा आणि त्या रस्त्यानं पुन्हा सीता आणावी. आणि तो पूल अजून जसाच तसा आहे. त्याला राम सेतू म्हणतात. राम सेतू माझ्या सच्च्या प्रेमाची कलियुगाची निशाणी माय बाबा. ताजमहल हेडंबा म्हणते माझ्याशी विवाह करा. भीम म्हणतो माय तुनाशी विवाह राहू दे पहिले. तो नरभक्षी कुठे? समोर दाखवला. त्या हेडमला भीमानं मारून टाकलं. भीम म्हणतो मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. कुंती मातेचं दर्शन घेतलं हेडंबाने. सांगा ना, सांगा ना त्यांना. कुंती माता म्हणते तो लग्न करेल, पण एक आट, संतान प्राप्ती झाली की तो तुझ्याशी व्यवहार ठेवणार. चालेल म्हणे. लग्न होतो, गंधर्व विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्या त्या कुटुंबामध्ये एक बालक जन्माला होतं. त्या बालकाचं नाव आहे बोलो घटत कोच भगवान की. ऐका घटत कोच कसा आहे. प्रत्येक राक्षसीला असं वरदान आहे. तुलसी रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन आहे. भगवान शिवजी आणि पार्वती मातांना असं वरदान दिले. देव म्हणजे देवी आणि राक्षसीमध्ये जो बालक जन्माला होईल, जन्मताच तो 16 वर्षाचा राहील. म्हणून घटोत्कच भगवान किती वर्षाचा? 16 वर्षाचा. हा 16 वर्षाचा घटोत्कच भगवान खऱ्या असताना विराजमान आहे. आता काय करायचं? ती हेडंबा म्हणते मी आता तपश्चर्या करेल. तुमचा प्रण पूर्ण झालाय. आणि भीमजी तिथून निघून जातात. 5 पांडव तिथून निघून जातात. आणि त्या ठिकाणी त्या मामाला मारलं जातं. घटोत्कचच्या मामाला मारलं जातं. म्हणजे हेडंब मारला जातो. आणि त्या ठिकाणी हा घटोत्कच तिथं राज्य करतो. आणि पुन्हा घडलेला प्रसंग पुढचा. जीवना विभोर होतो, भावना विभोर होतो माणूस. सगळे 5 भाऊ म्हणजे धर्मराजा युधिष्ठिर, भीमराजा, अर्जुन, नकुल, सहदेव आणि त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करणारा त्याचं नाव काय? भगवान कृष्ण. भगवान कृष्ण फार. भगवान कृष्णासारखा नटखट देवता या विश्वामध्ये जन्मालाच येणार नाही. भगवान कृष्ण ज्याच्या पाठीमागे त्याला कुणाचीच भीती नाही मायबाप. कुणाचीच भीती नाही. आजपर्यंत भगवान कृष्ण ज्याच्या पाठीमागे कितीही संकट आलं तरी सुद्धा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पूर्ण युगामध्ये
असा परमपिता परमेश्वर म्हणजे भगवान कृष्ण हे सगळे जमलेले आहेत. आणि त्यावेळेस घटोत्कच भगवान येतो आणि सगळ्यांचा नमस्कार करतो. घटोत्कच धर्मराजाचा नमस्कार करतो, भीमाचा नमस्कार करतो आणि मग भगवान कृष्णाचा नमस्कार करतो, अर्जुनाचा नमस्कार करतो. सगळ्यांचा नमस्कार झाल्यानंतर सगळ्यांना चिंता वाटते. पोरगा मोठा झाला तर कशी चिंता पडते माय, कसा चिंता पडस. पंढरपूरला निघी जावा नी यानं लगीन कधी होई, याचा विवाह करायचा विवाह. आणि घटोत्कच काय असा होता का, घटोत्कच असा होता भीमासारखा बलदंड शरीर, पण त्याला चुकीच्या पद्धतीने रंगवतात. दिसायलाही स्मार्ट होता, इतका सुंदर नटखट घटोत्कच. सगळे म्हणतात की याचा विवाह करायचा, काय करावं लागेल. आणि बघितलं सगळ्यांनी, 5 भावंडांनी बघितलं काय करायचं. याचा जर विवाह करायचा असेल तर याला पहिले प्रेमानं समजावं लागेल. स्कंद पुराणामध्ये गोड श्लोक सांगितलाय. घटोत्कचला विचारलं जातं, तुझ्या मामाचं राज्य तू कसं चालवतोय. कारण की तुझा मामा म्हणजे काय, राक्षस. हिरडम म्हणजे राक्षस आणि त्यांनी असंख्य साधूंना त्रास दिलाय, पण तू पण तसंच करतो का. फार गोड भक्तवत्सल भगवानचं वर्णन म्हणतायत. कच्चित देवेषु विप्रेषु गोषु सा साधु सर्वदा हेडंबेना पुनपुरुष्य प्रियमित धरेचना. साधूंचं रक्षण करतो का, गोमात्याची रक्षण करतो का. हेडंब नंदन म्हणतो, घटोत्कच म्हणतो, भगवान माझा मामा नालायक होता, पण मी तसा नाही. कारण की माझी आई सुद्धा पतिव्रता आहे. माझ्या आईनं माझ्यावर फार संस्कार दिलेत माय बाप. माझी आई अजून सुद्धा तपश्चर्येला गेली. जेव्हा मी गर्भामध्ये होतो तेव्हा माझ्या आईनं भगवंताचं स्तवन केलं माय बाप. बघा आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जेव्हा आपल्या डोळ्यात समोर येतं त्या ठिकाणी त्यांची जिजाऊ खऱ्या अर्थानं आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही माय बाप. जिजाऊ मातेची कुश एवढी पवित्र होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. एकदाचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, आई आई तुझ्यामुळे मी हाय ग. हो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला. हो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला.
महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय इकडे किल्ल्याच्या गगनावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय इकडे किल्ल्याच्या गगनावर. हो माझ्या देवाचं नाव गाजतंय इकडे किल्ल्याच्या गगनावर. स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रैते सारखे प्राण दिले आपल्या निगड्याच्या जीवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रैते सारखे प्राण दिले आपल्या निगड्याच्या जीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. लढले मावळे भरोसा त्या राजावर. राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय इकडे किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय इकडे किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय इकडे किल्ल्याच्या दगडावर. खाटू श्याम भगवान की की जय. हारे का सारा. आवाज नाही आला वो. हारे का सारा. वा 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 वा. पहिलेही बाबा आणि शेवट बी बाबा. काय गोड. बाबा बाबा. पण मनापासून धन्यवाद बाबा. जननी जने तो शूर्या दाता जने नाही तो वांज भली. हे भारत भूमी आहे. इथं प्रत्येक सेकंदाला शूरवीर जन्माला येतो. इथं हे भारतीय फार हुशार आहेत. म्हणून जगामध्ये कुणाच्याही नादी लागा पण आमच्या आणि प्रति पंढरपूरवाले पण हुशारच आहे. आज पूर्ण या पंचकृषीमध्ये सगळ्यात जास्त नोकरी आणि शिक्षणामध्ये पुढारलेलं गाव म्हणजे आपलं प्रति पंढरपूर गोताने. हे आदराने सांगावं लागतं माय बाप. आदराने सांगावं लागतं. म्हणून त्या घटोत्कच भगवानचा सुद्धा विचार चालू आहे. काय करायचं. लग्नाची चिंता त्यांना सगळ्यांना भेडसावत आहे. भगवान कृष्ण सांगतात चिंता कशाला. कृष्ण म्हणते जगद्गुरु चिंता कशाला करतात. चिंतन करा चिंतन. चिंतन करा चिंतन. हे अर्जुनाला माहित होतं. अर्जुनाला एकाने सहज विचारलं का रे बावड्या म्हणे. अर्जुनाला सगळे म्हणे का रे भाऊ तू पहिले देवाकडे गेला होता. महाभारतातलं युद्ध चालू होतं त्याच्या अगोदर. तुला एवढं बी नाही कळालं का म्हणे. सैन्य घ्यायचं का देव घ्यायचं हे पण नाही माहिती तुला म्हणे. तू सगळी नारायणी सेना घेण्याचं सोडून दिलं आणि त्या देवाला घेऊन आला म्हणे. आणि तो देव असा आणलाय तू भगवान कृष्ण. त्याने सांगितलंय मी युद्ध करणार नाही. मी शस्त्र उचलणार नाही. पण दोन गोष्टी सांगणार. अरे म्हणे काय म्हणे अर्जुना असं काय केलं. सगळं माखन माखन कोण घेऊन गेला. दुर्योधन घेऊन गेला. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे माखन लेने वाला दुर्योधन है लेकिन माखन चोर तो अपने पास है ना. असा माखन चोर यांच्या जवळ होता माय बाप. आणि देवाला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना सर्वस्व अर्पण करा. देवाला सगळं द्या. नाही देऊ शकत आपण सगळं. देवाला जे आवडतं ते द्या. देवाला जे आवडतं ते पण नाही देऊ शकत ना आपण. तर आपल्याला जे आवडतं ते द्या.
आपल्याला काय आवडतं? जमीन आवडते की नाही? आपल्याला आवडते की नाही जमीन? देऊन टाका देवाला. आवडते ना? मी सहज सांगितलं जमीन आवडते ना, आमच्या वारकऱ्याला सांगितलं जमीन आवडते ना. तो म्हणे मग बाबा, म्हटलं देऊन टाक देवाला. तो म्हणे म्हणणावरच नाही, तुम्ही देऊन कधी देऊ? जे आवडतं ते देवाला द्या. जीवनामध्ये आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला जे नाही आवडत ते आपण देवाला देतो. मंदिरात नारळ फोडलं, ते खौट निघालं की देवाला पावलं. चांगलं नारळ तुला आणि खौट नारळ देवाला. जर तू नारळ खौट अर्पण करतो, तुझ्या जीवनात तो संसार खौटच राहणार आहे माय बाप. नासका नारळ देवाला, संसार नासका झाली. म्हणून जे आपल्याला आवडतं ते देवाला कधीतरी देण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे वस्तुरूपी द्या, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे आपण आपल्या क्रियमान भावनेनं द्या. यांना जे आवडते ते ते करतायत मायबाप. चांगल्या भावनेनं द्या तुम्ही. द्रौपदी जेव्हा भगवान कृष्णाला बोलवते, कृष्णा धावरे धावरे धावरे, आणि साक्षात खऱ्या अर्थानं कृष्ण भगवंत जात नाही. रुक्मिणीला काळजी पडते. काय देवा म्हणे, तुमचं नाव घेते ती म्हणे. कौरवसनी संख्या बी काही कमी नाही आहे ना भाऊ. आणि मग सांगते देवा धाव रे धाव रे. रुक्मिणी माता म्हणते भगवान तुम्ही जा ना, तुमची भक्त आहे, त्यांच्यावर संकट आलंय, तुम्ही जा, ती तुम्हाला बोलवते. भगवान कृष्ण सांगतो ती बोलवते, पण तिची क्रिया बघ ना तू. तिने एक हात असा वस्त्राला ठेवलेला आहे आणि देवा धाव 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 म्हणते. म्हणे अजून तिच्यावर तिचा स्वतःचा विश्वास आहे म्हणे. आणि ज्या वेळेस द्रौपदीला भावनेनं कळालं की मी माझं स्वतःचं रक्षण करू शकत नाही, द्रौपदी दोघी हात असे केले, देवा धाव रे. आणि तेवढ्यात भगवंत परमेश्वर येतात. अरे सच्च्या भावनेनं आपल्या हृदयानं देवाला समर्पित भावनेनं जा. तुम बिन मोरी कोण खबरिले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी कन्हैया, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी कन्हैया, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. बड़ी सभा द्रौपदी ठाई, बड़ी सभा द्रौपदी ठाई, लाखों लाज हमारी रे, लाखों लाज हमारी रे, गोवर्धन गिरधारी कन्हैया, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी.
अरे अर्जुनाने बाण मारला तर स्वर्ग सुद्धा हादरून जात. भीमानं गदा उचलली ना राक्षस पळत सुटतात. धर्म जर युद्धामध्ये आला तर धर्म पळून जातो. मायबाप नकुल सदैव जर युद्धात उतरले तर शत्रू पडतात. इतके पाची पांडव मजबूत आहेत पण द्रौपदीचं रक्षण त्यांच्याकडनं होत नाही. अरे पती सुद्धा त्या द्रौपदीला वाचू शकत नाही मायबाप. तेव्हा वाचवणारा फक्त माखन चोरच असतो. श्याम भगवान की हारे का सारा. वा, 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 वा. होईल सवय होईल. नवीन आहे ट्रेडिंग आहे होईल होईल होईल. हा त्यातल्या त्यात महाराष्ट्रातले फार हुशार आहेत आपण. मी कुणाचा विरोध करत नाही मायबाप. मी कथाकारांचा अजिबात विरोध करत नाही. जर कोण म्हणत असेल खाटूश्याम कथा करतोय, बाबा मी महाराष्ट्रातला आहे, त्यातल्या त्यात खानदेशातला आहे. ही महाराष्ट्राची भूमी एवढी विद्वत्तेची भूमी आहे. त्या आळंदीतला आम्ही रजतकण स्पर्श केलेला आहे मायबाप. युपी वाला पण तेच सांगेल आणि राजस्थानवाला बी तेच सांगेल. मग महाराष्ट्राच्या लोकांना, खानदेशाच्या लोकांना आणि आपल्या पांढरेश्वराच्या तीरावरती धुळे जिल्ह्यातल्या एका कीर्तनकारानं खाटूश्यामचं वर्णन नाही करावं, मग काय अमेरिकेतला आणावं का? पण शोकांतिका आहे आपली. नाही 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 नाही, श्रीमद भागवतम है ना तो वृंदावनवासी आएगा, वो भरभर गाड़ियां लेके जाएगा, तभी नहीं सुधरेगा. माझी तिसरी कथा आहे. एकदा सुद्धा धान्य द्या असं मागितलं नाही, धन द्या असं मागितलं नाही. काय काय हो, सगळं देतं देवता, भगवान सगळं देतं. मायबाप साक्षात तुमच्या समोर आहे. 1000 स्क्वेअर फूट प्लॉट घ्यायचं ठरवलं होतं देवपूरमध्ये. आमचे भटू माऊली साक्षीदार आहे. त्यांच्याच बाजूला 1614 प्लॉट मला देवानं आणून दिला. ही माझ्या भगवंताची कृपा आहे. माझा छोटासा प्रयत्न चालू आहे, काही एवढा मोठा नाही, पण इंग्लिश मीडियम स्कूल माझ्यासारख्या पामराने चालू केली आणि त्याला नाव दिलंय मी संस्कृती वैदिक गुरुकुलम. माझी पत्नी ते पूर्ण गुरुकुलम सांभाळते. पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद आहे. माझ्या शाळेमध्ये, माझ्या गुरुकुलममध्ये ए फॉर ॲपल नाही शिकवला जात, ए फॉर आर्यभट्ट शिकवला जातो, बी फॉर बलराम शिकवला जातो, सी फॉर चाणक्य शिकवला जातो. आणि माझ्या गुरुकुलममध्ये ये रे पैसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, हे शिकवलं जातं. पण आताच्या इंग्लिश मीडियममध्ये काय शिकवलं जाते? रेन रेन गो अवे गो अवे, म्हणून दुष्काळ पडतो. पण या वेळेस आपण ये रे पावसा म्हटलं ना, म्हणून पाऊस चांगला पडला. कमी मुलं आहेत, 15-20 मुलं आहेत. पुढच्या वर्षी जास्त राहतील, अजून जास्त ये रे म्हणतील, पाऊस चांगला पडेल. असो तो भाग वेगळा. काही आमच्या शेतकरी बांधवांना महापूरला सामना करावा लागला.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, कोण दिवस येईल कैचा नाही देहाचा भरोसा. या जवानीवरती, या शरीरावरती, या पैशावरती गर्व करू नका मायबाप. काहीच राहत नाही. एखाद्याला वाटतं ना मी मंत्री आहे, एखाद्याला वाटतं मी पंतप्रधान आहे, एखाद्याला वाटतं मी एलन मस्क आहे, पण काहीच नाही. गरुड तुम्हाला माहिती आहे? गरुड माहिती आहे? गरुड म्हणजे कोण? येणार आहे कथेमध्ये, येणार आहे आता, गरुडच येणार आहे. गरुड पुराण ठेवलं जातं म्हणून त्याच्यातला जा दृष्टांत आहे गरुड पुराणामध्ये. आमच्या दिलीप दादांना समर्पित भावनेनं अर्पण होईल हा दृष्टांत. गरुडाची आई आजारी पडली. कुणाची आई? गरुडाची आई. गरुड म्हणजे कोण? साक्षात विष्णू भगवानचा सारथ्य करणारा सारथी. जर एखाद्या मंत्र्याच्या पियेची जरी बाई आजारी पडली, आई आजारी पडली, तर सगळे मंत्री येतात की नाही? हे गरुड आहे. गरुडाची आई आजारी पडली तर सगळे बघायला आले. सगळे देवता, ब्रह्माजी आले, विष्णूजी आले, भोलेनाथ आले. आणि रोज आई सांगायची, बाळा आज ब्रह्माजी आले बरं का, आज विष्णूजी आले बरं का, आज इंद्रजी आले बरं का. असं गरुड जर निघाला की, गरुड जर घरी यायचा का लगेच सांगायची आई आज आला. एक दिवशी काय झालं, तो यमच आला. कोण? यम. यम माहिती आहे ना? ज्याना नाही नियम त्याले म्हणतोस यम. त्यांना काहीच नियम नाही. आणि चांगलं आहे ते. तो यम आपल्याला न माहिती असताना येतो तेवढंच बरं आहे. कुणाला माहिती आहे की मी मरणार आहे असं? कुणालाच माहिती नाही. आणि कुणाला माहिती की मी उद्या जगणार आहे असं? कुणालाच माहीत नाही. आणि जर याच्यावर माहिती पडलं असतं मी मरणार आहे असं, असा नाही मेला असता तो, कोणाचाही घेऊन गेला असता तो. म्हणून देवाने फार चांगली व्यवस्था केली. मरताना सुद्धा तू खाली आतच जाणार आहे, येताना खाली आत, जाताना खाली आत. आणि म्हणून हाड जले जैसे बन के लकड़िया, केस जले जैसे घासा. हाड जले जैसे बन के लकड़िया, केस जले जैसे घासा. कंचन जैसी काया जल गई, कंचन जैसी काया जल गई. कोई ना आए पासा, हो कोई ना आए पासा. क्या तन मांझता रे दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझता रे दिन माटी में मिल जाना. मृत्यू आपल्याला है. जिस दिन जन्म लिया ना, उस दिन जितना आपका वजन होता है, मरने के बाद आपकी जो रक्षा निर्माण होती है उसका भी अगर आप वजन किया करो तो उतना ही बढ़ता है. जन्म लेने के बाद जेब नहीं होती और जाने के बाद भी जेब नहीं होती. एक दिन मिट्टी में मिलना है. जिंदगी में कभी भी ख्याल रखना, मुझे जाना है. पवन चले उड़ जाना रे पगले, पवन चले उड़ जाना रे पगले. समय चौक पछताना, हो समय चौक पछताना. क्या तन मांझता रे दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझता रे दिन माटी में मिल जाना. किसी को लगता होगा ये बंगला, ये मंजिल, ये पद, ये प्रतिष्ठा, ये पैसा सब मेरा है. पर उसे ठिकाना ही नहीं मालूम होता है मेरे जाना का कहाँ है, मुझे जाना कहाँ है, ठिकाना नहीं मालूम होता है. जब शमशान में जाता है, शमशान में एक बहुत अच्छा लिखा हुआ एक वाक्य हमने देखा, एक लाइन हमने देखी. मंजिल तो तेरी यही थी, देर लगा दी तूने आते आते. मंजिल तो तेरी यही थी, देर लगा दी तूने आते आते. क्या कमाया जिंदगी में, अपनों ने ही जला दिया जाते जाते. चार जना मिल घड़ी बनाई, जरा काट की डोर
डोरी करा काट की डोरी, चार तरफ से आग लगा दी है हो, चार तरफ से आग लगा दी, फूक दिए न जैसे होली हो, फूक दिए न जैसे होली, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना। आप बहुत होशियार समझता है, आपने जिंदगी में इतना होशियार समझता है, घर से निकलता है ना तो खुद को ऐसा समझता है मेरे जैसा कोई नहीं। घर से निकला तो दिल में कुछ अरमान था, घर से निकला तो दिल में कुछ अरमान थे, सामने देखा तो शमशान था। चलते वक्त हड्डी पर पाँव गिरा, चलते वक्त हड्डी पर पाँव गिरा, उस हड्डी का बयान था, हे मेरे दोस्त, हे मेरे यार, जला सोच संभल कर चल, क्योंकि मैं भी तेरे तरह पहले इंसान था। वत्सल भगवान भगवान की आरे का सारा। वा 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 वा, 3 दिवस मग पाठवी काय आपलं. आणि मग गरुड 15 मिनिटात आला त्या दिवशी. आई कोण आलं ग तुला बघायला आज? आई म्हणते बाळा तो आला होता यम्या. हा गरुडाची आई ती. हा काय झालं तू सगळ्यांचं नाव व्यवस्थित घेतो त्याचं का बरं असं घेतो? सगळे येतात विचारतात हाऊ आर यू, मग मी सांगते आय एम फाईन. एवढं शिकवलं जातं इंग्लिश मिडियम, दुसरं काही नाही शिकवतात त्यांना, दुसरं काहीच येत नाही. इंग्लिश मिडियमचा एक जण भेटला म्हणे महाराज मला सगळी इंग्रजी येते. म्हटलं हा? म्हटलं कशी इंग्रजी येते? म्हटलं तिकडचा बाळू आहे त्याला इथं बोलव म्हटलं तुझ्याजवळ. तो बाळू तिथं उभा आहे ना त्या खांब्याजवळ, त्याला इथं बोलव. त्याला लगेच सांगितलं कम हिअर बाळू. बाळू लगेच तिथं आला. म्हटलं अरे वा तुला चांगली इंग्रजी येते. या बाळूला पुन्हा त्या खांब्यावर जवळ पाठव म्हटलं. तो जास्त हुशार होता. तो त्या खांब्याजवळ गेला तिथं. तिथून त्या बाळूला म्हणायचं बाळू कम हिअर. वा वा काय हुशार आहे म्हटलं. अशा हुशार आहेत इंग्लिश मिडियमचे. म्हणजे इंग्लिश मिडियमचे हुशार नाही असं नाही म्हणत, ते हुशार जास्त हुशार आहेत. ते अधिकारी जरी झाले तर रफ अँड टफ राहतात ते. म्हणून आपला विद्यार्थी जर मोठा करायचा असेल तर गुरुकुलममध्ये पाठवा. आपला विद्यार्थी जर मोठा करायचा असेल तर आचरणशील शिक्षकांच्या हातामध्ये पाठवा. अरे माझं भाग्य या गोताने नगरीचे शिक्षक मला लाभले, म्हणून नुसता कीर्तनकारच नाही झालो तर कथाकार सुद्धा झालो आणि चांगल्या संस्थेमध्ये नोकरी लागलो. मायबाप हे तुमच्या गावाची पुण्य आहे. आमचे माझं सर अजून इथं आहेत. आणि मग त्या गरुडाला बघून ती आई म्हणते म्हणे सगळे लोक यायचे मला बघायचे आणि विचारायचे हाऊ आर यू, कशी आहे तू. पण यमाने काहीच विचारलं नाही. यमानं माझ्याकडे बघितलं आणि हसायला लागला. असा खालवरून बघायचा तू. गरुड म्हणायला लागला दाल में कुछ काला है. माय म्हणे दाल में कुछ काला नाही, पुरी दाली काली है. मग वाटलं त्या गरुडाला की तुझं मरण अटळे.
गरुडाने त्या आईला पाठीवर बसवलेला आहे आणि 4000 किलोमीटर हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये ज्या ठिकाणी गुफा आहे त्या ठिकाणी आईला सोडला, सांगितलं आई या ठिकाणी कोणीच येणार नाही, कुणालाच माहित नाही तू इथे असं, तुझं मरण होणार नाही. आणि मग गरुड तिथून निघाला त्या यमाला विचारायला, माझ्या आईला बघून का हसला म्हणून. विनाशकाले विपरीत बुद्धी, त्याने पहिलेच विचारायला पाहिजे होतं, पण नाही. मग आला तो गरुड जोरात आला. यमा म्हणे गरुडा कस काय एकटाच? हा म्हणे एकटाच. कस काय येणं झालं, काय काम? म्हणे बिनकाम ना तू सुद्धा येत नाही. म्हणे काय काम? म्हणे माझी आईला बघायला सकाळी तुम्ही गेले होतेत ना यमा? म्हणे हो. मग तुम्ही माझ्या आईला बघून हसलेत का? यम म्हणे जाऊ दे रे, तू काय टेन्शन नको घेऊ म्हणे, तुझी आई मरणारच नाही मला माहिती आहे म्हणे. मग का बरं हसले? यम म्हणायला लागला, तुझ्या आईला याच्यासाठी बघितलं मी, तुझी आईला बघितलं तेव्हा 10:30 वाजले होते सकाळचे आणि तिचं मरण बरोबर 2 तासाने होणार होतं, म्हणजे आजच होणार होतं. आणि ती जर किती पळत गेली, मोठं विमान जरी लावलं तरी त्या ठिकाणी तिथं पोचणार नव्हती. ती त्या हिमालयाच्या 4000 किलोमीटर अंतर पार करून त्या हिमालयाच्या गुफेमध्ये ती जाणार नव्हती. मग मी विचार केला, ही म्हातारी जर अजून इथं आहे तर ही आज मरेल कशी बुवा, म्हणून हसलो म्हणे. गरुड म्हणे तू हसला नाही, बरोबर काम केलं म्हणे तू तुझं. गरुडाने आपल्या आईला बरोबर त्या ठिकाणी पोचवलं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, गरुड जरी असला तरी त्याच्या आईला मरावं लागतं. होने को कोई टाल नाही सकता. माझा मामा जरी मेला ना, घटोत्कच म्हणतो माझा मामा मेला, तो तर नालायकच होता ना, तो ब्राह्मणांची गायींची कत्तल उडवायचा, म्हणून तो मेला ना, चांगलंच झालं. पण माझी आई फार पतिव्रता आहे, धर्माचरण करणारी. खऱ्या अर्थानं त्याला सांगितलं जातं, घटोत्कच भगवान तुझं राज्य कसं आहे रे? तो म्हणायला लागला, मी एकदम चांगल्या पद्धतीने राज्य करतो. एक सांगू का, आई वडिलांची आज्ञा जर तुम्ही पालन केले ना, भविष्यात आपला जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. प्रभू श्री रामचंद्रानं आई वडिलांची सेवा केली, वडिलांचं वचन पालन व्हावं म्हणून प्रभू रामचंद्र वनात गेले. जीवनात कितीही करा, काशी करा, मथुरा करा, वृंदावन करा, गया करा, कुठेही जा, आणि मायबापाला जर तुम्ही वृद्धाश्रमामध्ये ठेवत असणार, मायबापाला जर गोठ्यात ठेवत असणार, ते मायबाप म्हणतील तू काशी कर, मथुरा कर, गया कर, कुठेही जा, तुला सत्यानाश होवाशिवाय राहावं नाही. पण आई बापांची जर सेवा केली, काशी यात्रेला जा किंवा नका जाऊ, वृंदावनला जा किंवा नका जाऊ, पण आई बापांची सेवा करा. ते आई बाप म्हणतात बेट्या तुना भंडार भरी जाईल. हर बात को तुम भूल लो पहले, माँ बाप को मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. आई बापाची सेवा करा. माय बापांनो, ज्याने आई बापाची सेवा केली, आई बापाची सेवा केली म्हणून जगाच्या इतिहासामध्ये नाही, या जगाच्या उद्धारासाठी साक्षात युगे 28 विटेवर उभा पुंडलिकानं माझ्या विठ्ठल परमात्म्याला उभं केलं. कशाच्या जीवावर? आई बापांची सेवा केली म्हणून. आई बापाला विसरू नका बापांना. हो धरती में देवो जो पूजा, भगवान को लाख मनाया है.
तुम प्रेम प्यार मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना। छत्रपती शिवाजी महाराज दृष्टांत बाकी होता तो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई तुझ्यामुळे मी राजा आहे ग, तुझ्यामुळे मला मान आहे. जिजाऊ साहेब म्हणते, नाही रे गाडा, तुझ्यामुळे मी छत्रपतींची आई आहे असं म्हणतात लोक. पण छत्रपती शिवाजी महाराज आई वडिलांची सेवा करणारा होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई नाही का तुझ्यामुळे मी आहे. जिजाऊ साहेब म्हणते, नाही छत्रपती, तुम्ही छत्रपती झाला म्हणून मी छत्रपतीची आई आहे. तेव्हा छत्रपतींना दिलेलं उत्तर आहे, आई आई तुझी कूस एवढी पवित्र आहे ना. जिजाऊ साहेबांना सांगतात छत्रपती शिवाजी महाराज, आई तुझी कूस एवढी पवित्र आहे ना, त्या कुशीतून कुणी जन्म घेतला असताना तो छत्रपतीच झाला असता, तो छत्रपतीच झाला असता. जो चीज भी तूने मांगी है, वो सब कुछ तूने पाया है. जो चीज भी तूने मांगी है, वो सब कुछ तूने पाया है. हर जिन को लगाया सीने से, बड़ा तुझको स्नेह जताया है. इस जात रुलाने वालों की तुम प्रेम प्यार मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. उपकार इनके लाखों है, उस बात को मत भूलना. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या संदीप महाराजांसाठी. काय गोड भजन म्हटलं, हृदयाला लागलो मायबाप. तसं तुझी आई फार पवित्र आहे, घटोत्कचला सांगितलं जातं. आई वडिलांची सेवा करतोस का? भगवानने त्यांना सांगितलंय. फार गोड श्लोक आहे स्कंद पुराणामधला. भक्तवत्सल करुणालय भगवान सांगतात, यद आज्ञा पालनं पुत्रो पितॄणाम सर्वदा चरेत, अधोरधुलोकान सज्जयेत जायते कीर्तिमान. जो आई वडिलांची सेवा करतो ना, तो जगात कीर्तिमान होतो. मायबाप कीर्तिमान होतो. तू फार मोठा राजा होशील, फार मोठा बलशाली होशील, असा आशीर्वाद माझे भगवान स्वतः परमेश्वर भगवान देतात. घटोत्कच म्हणतात, अवश्यम यादृशी माता तादृशस्य तनो मे भवेत. मायबाप मुलगा किती मोठा असला, विद्वान असला, हे बापाचं तर पुण्य असतंच, पण संस्कार देण्याचं काम माझी माय करते. मुलुकदासजींचा फार मोठा दोहा आहे, फार गोड आहे. मुलुक सो माता सुंदरी, जा भक्त अवतार, बिना भगत भांज बही, जन्मी खर खतवार. वो माता सुंदर है, वो माता अपने हृदय के स्थान पर प्राप्त है, जिस माता ने भक्त को जन्म दिया है. नहीं तो वो भी क्या माता भाई, जिसने खत मतलब गधे को जन्म दिया है. फार गोड वर्णन आहे. सोई पुत सुत है, जो भगती करे चितलाय, जरा मरंते घुट परे, हरिपद पहुँच जाय. जी आई बाळाला उपदेश करते, तुझा जर जन्म आणि मरण तुला जर ठेवायचं असेल तर भगवंताच्या चरणी समर्पित भावनेनं जावं. आणि तेव्हा स्कंद पुराण आपल्याला वर्णन करतं. मायबाप अवश्यम सादृशी माता तादृश सनयो भवे, माता च ते भक्तिमती, दृढं न सत्वयं च तादृशा.
आईचे संस्कार माझ्यावर पडलेत म्हणून दुराचारी होणार नाही असा पूर्णपणे भाव घटोत्कचच्या जीवनामध्ये दिला जातो. आणि म्हणून घटोत्कच सगळ्यांना नमस्कार करतो, प्रणाम करतो. तेवढ्याच धर्मराज म्हणतात याचं लग्न झालं पाहिजे. 11:30 वाजतायत तरी तुम्ही लग्नाचं सांगत नाही. चालू जे तुमचं, तू असा आहे, तू तसा आहे, पण याचं लग्न कसं होईल? फार आज ज्या कथेतला समारोप करायचा तिथपर्यंत आपण पोचूया. ही पूर्ण कथा महिनाभर जरी सांगितली श्लोकासहित, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं इतके श्लोक आहेत, पूर्ण श्लोकासहित सांगितली, दोह्यासहित सांगितली, 1 महिना लागेल आपल्याला. 3 दिवसात आपल्याला कथा समारोप करायची. आगला भाग आगले साल असं नाही म्हणत मी. टेन्शन घेऊ नका. तुमचं एवढंच करत भरपूर असं तुम्हाला कथा ठेवणं आणि कथा करणं काय सोपं नाही आहे. हे कथेचं नियोजन करणं काय सोपं नाही आहे. हे पाची मंडळी सगळेच हे सगळे सहकारी तरुण मित्रमंडळ ठेवतात म्हणजे काय सोपं आहे का? ते सगळ्या गोष्टी अवलंब कराव्या लागतात. पूर्वीच्या काळी कीर्तनकार कीर्तन करायचे. आता यांनी एवढ्या गोष्टी आणून दिल्यात, यांना सगळं सांगितलं, ग्रंथ पण तोच पाहिजे. सगळा ग्रंथ उपलब्ध आमचे विश्वनाथ मामांकडे सगळे ग्रंथ आहेत. आमचे बाबा सगळे ग्रंथ वाचन करतात. इतकं सगळ्या वस्तू, स्टेज त्या पद्धतीनं साऊंड सिस्टीम त्या पद्धतीनं, कीर्तनकारांना जी साथ असते त्याच्या म्हणजे असं गायकांना कशा असले पाहिजे, गायक कसे असले पाहिजे, साऊंड कसा असला. आमचा भाऊ कधीचा साऊंड वाजवते. आमच्या सुरेश दादांनी फार गोड असं ते हात खंडा करून दिलाय. सगळे एवढं सगळं नियोजन करणं म्हणजे काय सोपं असतं का? पूर्वी कीर्तनकार कीर्तन चालू करायचा, कीर्तन चालू केलं कीर्तनकारानं आणि कीर्तनकार म्हणतो कीर्तन होणार नाही. चालू करायचंय कीर्तनकाराला कीर्तन, पण कीर्तन होणार नाही. विठोबा रखमाई चालू आहे, करा कीर्तन. म्हणे नाही करावं कीर्तन. म्हणे का बरं? सगळे पखवाज आहे, टाळकरी आहे सगळे, पण विना नाही ना, विना नाही मी कीर्तन करावं नाही. कीर्तनकाराचं सांगणं होतं विना नाही ना मी कीर्तन करणार नाही. ते गाववाले म्हणे करना बाबा, कशाला करतो, आता 9:30 वाजले, काय कोणत्या गावचे कीर्तनकार आम्हाला विना देतील, कोणत्या गाववाले देतील, करना कीर्तन. नाही म्हणे विना नाही ना मी कीर्तन करावं नाही. मग तेव्हा त्या गावातला एक म्हातारा म्हणला, भाऊ तुला विना जर पाहिजे होता ना मग घरतील नाही येता, तुला विनाशिवाय जर नाही कीर्तन करायला होतं ते. म्हणून खऱ्या अर्थानं एवढं सगळं नियोजन करणं काय सोपं नाही. म्हणून त्यावेळेस भगवान कृष्ण सांगतात की तुमचं टेन्शन घ्यायचं काम नाही. घटोत्कचचा विवाह ज्या ठिकाणी होणार आहे ती महिला, ती युवती, ती सुंदरी म्हणजे कोण? खऱ्या अर्थानं आज सुद्धा जर कधी गेलात, तिथं गेल्यात तर त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होते. गुवाहाटी येथील कामाख्या देवी, याचं काय सांगायचं काम नाही. 3री आघाडीनं उभा मुख्यमंत्री डायरेक्ट, हे कोणी केलं? हे काय सांगायचं काम नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जे मूर नावाचा दैत्य आहे, मी भौमासूरला मारायला गेलो होतो म्हणे. कोण सांगतं? भगवान कृष्ण. भौमासूरला मारलं, त्याच्यासोबत मी मूर राक्षसाला सुद्धा मारलं. त्या मूरला मारलं म्हणून त्याच्या मूरला मारण्यामुळे माझं नाव स्वतःचं मी धारण केलं. बोलो मुरारी भगवान की जय. आणि मग हे मारल्यानंतर त्याची मुलगी धावत आली आणि तिने युद्ध खेळलं माझ्याशी. इतकं भयानक युद्ध केलं तिने की मला 3 दिवस हारून टाकलं. कोण? तिचं नाव ये दूदमाम वीर्यत्वान धोरा कामकटन कटा. तिचं नाव आहे कामकटन कटा. आणि तिने मला हरवलं. आणि जेव्हा मी सुदर्शन चक्र काढलं आणि सुदर्शन चक्र काढून अशा मनामध्ये भावना आली की हिला आता संपून टाकायचं. आणि जेव्हा मी संपवायच्या मनाचा विचारमध्ये केला आणि तेव्हा साक्षात भगवती त्या ठिकाणी विराजमान होते. आणि भगवती सांगते, देवा मारू नका तिला, ती एवढी परम पवित्र आहे. तिच्यामध्ये साक्षात खऱ्या अर्थाने एक भगवान जन्मधारण घेणार आहेत. आणि कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने त्या भगवंताची, त्या स्वरूपाची स्थापना होणार आहे. तुमचं स्वरूप त्या काम कटनकटामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून तुम्ही तिला मारू नका. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंत सांगतात कोण आहे? म्हणे काम कटनकटा आहे.
ही बुद्धीर प्रतिचापी शक्तीर चापमाने नव मुनीला मारू नका. आणि त्या काम कटनकटेला ती भगवती सांगते, अरे भद्रे सुमंगले काम कटनकटे, तू काय कर, तस्मान द्वेन नमस्तु कृते भविष्यम ससुरौ सुवे. तू आता कृष्णाला नमन कर, कारण की भविष्यात कृष्णच तुझा सासरा होणार आहे. कोणता सासरा? माम सासरा. नमस्कार करते काम कटनकटा. आणि म्हणून अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण सांगतात की घटोत्कचचा विवाह त्या कामाख्या देवीच्या सांगण्यावरून, भगवतीच्या सांगण्यावरून काम कटनकटाशी होणार आहे. म्हणून तुम्ही चिंता करू नका, असं 4-5 भावंडांना सांगितलं जातं. आणि मग खऱ्या अर्थानं 5 भावंडे म्हणतात बरं आहे बुवा, असा विचार या ठिकाणी ठेवला जातो. आणि मग लग्नाचं चिंतन घटोत्कचच्या मनामध्ये टाकलं जातं. घटोत्कचला कळून जातं की आता माझं लग्न करणार आहेत बुवा. तसं आपण सुद्धा समजूया, उद्या लग्न होणार आहे. त्या काम कटनकटाचे भरपूर असे प्रश्न आहेत, तिला हरवावं लागणार आहे, तिला हरवल्याशिवाय लग्न होणार नाही. म्हणून आता काही युद्ध करायची आमची इच्छा नाही, प्रश्न उत्तर खेळायची बी आमची इच्छा नाही. म्हणून आज या ठिकाणी कथेला आराम देऊया, थोडा विश्राम देऊया. कथा 3 दिवसाची. मायबाप, उद्या घटोत्कचचा विवाह होणार आहे. खऱ्या अर्थानं घटोत्कच कशा पद्धतीने तिच्याशी वैचारिक पात्रतेने आपली भावना व्यक्त करतो आणि घटोत्कचवर कसे संस्कार दिले जातात. काम कटनकटाशी विवाह झाल्यानंतर पुन्हा बार्बरिक भगवान, ते बार्बरिकच नाव का दिलं जातं याचा पण आपण हे करणार आहोत. ते बार्बरिक तपश्चर्या कुठं करतो, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आता खाटूश्याम मंदिर ज्या ठिकाणी, ते कोणी बांधलं, कशामुळे बांधलं, सगळा पूर्णपणे आस्थायागत इतिहास, आस्थायागत आपण ही कथा श्रवण करणार आहोत. 3च दिवस आपल्याकडे उरलेत. असं म्हणू नका 1 तास उरला खटवांगराजाशी, तरी 1 तासामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून उद्याची कथा बरोबर 8 वाजेला चालू होईल. आणि तुम्ही सुद्धा कथा व्यास येण्याच्या अगोदर विराजमान व्हा आणि मग खऱ्या अर्थानं कथेचा आपण आनंद घेऊया. या ठिकाणी आज या संयोजकाने वतीनं कथा या ठिकाणी विश्राम घेत आहे. तोपर्यंत हरे का सारा बाबा खाटूश्याम हमारा. कर्पूरी गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. जगमग जगमग ज्योत जले मेरे श्यामा के दरबार में. जगमग जगमग ज्योत जले मेरे श्यामा के दरबार में. आओ रे भक्तो, आओ रे भक्तो, भक्ति कर लो श्यामा के दरबार में. जगमग जगमग ज्योत जले मेरे श्यामा के दरबार. जगमग जगमग ज्योत जले मेरे श्यामा के दरबार.
जगमग जगमग जोत जले मेरे श्यामा के दरबार में। जगमग जगमग जोत जले मेरे श्यामा के दरबार में। जगमग जगमग जोत जले मेरे रामा के दरबार में। जगमग जगमग जोत जले मेरे रामा के दरबार में। ऐसी अंतर जोत जलाओ हम तीनों को पार लगाओ, हम तीनों को पार लगाओ। आओ रे भक्तों, आओ रे भक्तों, भक्ति कर लो श्यामा के दरबार में। जगमग जगमग जोत जले मेरे श्यामा के दरबार में। जगमग जगमग जोत जले मेरे श्यामा के दरबार। जो आरती गावे दुख का दरिद्र निकट नहीं आ, दुख का दरिद्र निकट नहीं आ। आओ रे भक्तों, आओ रे भक्तों, भक्ति कर लो श्यामा के दरबार में। जगमग जगमग जोत जले मेरे श्यामा के दरबार में। जगमग जगमग जोत जले मेरे श्यामा के दरबार में। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम केन्द्रः सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सुतं नमः। कालिलोलाङ्गनवती नकरण गजान पाहि नमुपदुने नमे आलिङ्गनानन्दे भोजन भाव्योगानि नमने नमः। तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव विद्याधनं तमेव तमेव सर्वं मम देव। आयेन माता मनसेन्द्रिये वा पदात्मना वा कृष्णा वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाख्य परमं अजं माधव प्रतिका वल्लभं हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। बोलो खाटू श्याम भगवान की, हरे का सारा। धन्यवाद।